नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या सोशल मीडियावरती एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय। सदरील पत्र नाशिकमध्ये व्हायरल झालेलं आहे असं सांगण्यात येतं। एक निनामी पत्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटण्यात येत आहे। त्या पत्रावरती एका इसमाचा फोटो आहे आणि त्यासोबत त्याच्यावरती दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतील अशा प्रकारचं त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि ते पत्र आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। असं सांगितलं जात आहे की त्या पत्रकाबाबत जे कोणी टाकल्या अज्ञात इसमावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। नाशिक पोलिसांकडनं जे आहे त्याबाबत एक प्रेस देखील जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सांगण्यात आले की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे मुद्दाम पत्रक वाटण्यात आलेलं आहे। तर चला पाहूया नेमकं त्या पत्रकामध्ये काय आहे। त्या पत्रकाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे व त्यावरती खाडाखोड करण्यात आलेली आहे। त्यानंतर जय हिंदू राष्ट्र वगैरे अशा प्रकारचा मेसेज आहे आणि त्यावरती इशारा देत त्या खाली जे बौद्ध समाज असतील किंवा मागासवर्गीय असतील यांना थेट धमकावण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये जय हिंदू राष्ट्र, जय श्रीरामचे वगैरे असे काही नारे लावण्यात आलेले आहेत। त्यासोबत त्यावरती श्री प्रथमेश दादा संदीप चव्हाण नामक एका व्यक्तीचा नाव देखील टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे ते पत्रक सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं जात आहे। त्यामध्ये फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची अशा प्रकारचं त्यामध्ये हेतू दिसत आहे असं नाशिक पोलीस प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे आणि त्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्या व्यक्तीचा त्यावरती फोटो टाकण्यात आला त्याच्यावर त्या समोरच्या व्यक्तीचे भांडणं असतील आणि त्यामुळेच त्यांनी असं पत्रक या व्यक्तीचे फोटो टाकून पत्रक वाटलं असेल असं सांगण्यात येत आहे। तरी तुम्हाला संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। याबाबतची लवकरच अपडेट घेऊन येत आहोत। चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।